जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतृवर्गाला चैतन्य आत्म या चॅनलचा नमस्कार. आजचा ग्रंथ वाचनाचा आपला 23वा दिवस. चला तर मग सर्वप्रथम आपण संत श्री रामदास स्वामी यांना वंदन करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. प्रथम आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती जी संत रामदास यांनी सार्थ श्री दासबोध या त्यांच्या ग्रंथात दशक प्रथम समास प्रथम येथे वर्णिलेली आहे. तर या फलश्रुतीचे आपण वाचन करूया. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या विकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञाचे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण दशक दुसरा समास चौथा भक्ती निरूपण या चौथ्या समासातील ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 27 या ओव्यांचे वाचन करायला सुरुवात करूया. आपणा समोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठाच्या अगदी शेवटून 6व्या ओळीपासून 21व्या ओळीची सुरुवात होत आहे. तेथूनच आपण आजच्या वाचनाला सुरुवात करूया. शांती नाही, क्षमा नाही, दीक्षा नाही, मित्री नाही, शुभाशुभ काहीच नाही, साधनाधिक शुची नाही, स्वधर्म नाही, आचार नाही, विचार नाही, आरत्र नाही, परत्र नाही, मुक्त क्रिया मनाची, कर्म नाही, उपासना नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, योग नाही, धारिष्ट नाही, काहीच नाही पाहत, उपरती नाही, त्याग नाही, समता नाही, लक्षण नाही, आदर नाही, प्रीती नाही परमेश्वराची, परगुणाचा संतोष नाही, परोपकारी सुख नाही, हरिभक्तीचा लेश नाही,
अंतर्यामी ऐसे प्रकारीचे जे जन ते जीतची प्रेता समान त्यांची न करावे भाषण पवित्र जनी पुण्य सामग्री पुरती तयासीच घडे भगवत भक्ती जे जे जैसे करीती ते पावती तैसे इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे भक्ती निरूपण नाम समास चतुर्थ जय जय रघुवीर समर्थ। आता आपण या ओव्यांचा मराठीतील अर्थ पाहूया। आपल्या समोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून 6वी ओळ 21व्या ओळीपासून आपण वाचण्यास सुरुवात करूया। शांती क्षमा नाही, दीक्षा किंवा मैत्री नाही, कोणत्याही प्रकारचे शुभाशुभ साधन नाही, शुद्धता स्वधर्म आचार विचार इहलोक परलोक यांपैकी कशाचेही बंधन न पाळता मोकाटपणे वागतो यांतील काही एक नाही आणि मुक्त क्रिया मनाची मात्र आहे म्हणजे अनर्गळपणे मनाला येईल त्याप्रमाणे वागतो। कर्म उपासना ज्ञान वैराग्य योग धारिष्ट यांपैकी कोणतेही साधन करीत नाही। उदासीनता त्याग समता चांगले लक्षण परमेश्वराविषयी आदर किंवा प्रेम हरिप्रेम त्याचे जवळ नाही। दुसऱ्याचे ठिकाणी गुण असलेले पाहून संतोष होत नाही, परोपकार करण्याचे सुख वाटत नाही आणि अंतःकरणात लेश मात्र हरिभक्ती नाही। अशा प्रकारचे जे लोक ते जिवंत असले तरी प्रेततुल्य म्हणजे जिवंत असून मेल्यासारखेच जाणार त्यांच्याशी पवित्र पुरुषांनी म्हणजे देवाच्या दासांनी भाषण सुद्धा करू नये। ज्याच्याजवळ भरपूर पुण्याचा साठा असेल त्यासच हरिभक्ती घडते। जे जे जसे जसे करतात जे जे जसे करतात त्यांना तसेच फळ मिळते। इथे श्री दशक 2 समास चौथा इथे चौथ्या समासाची समाप्ती होत आहे। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा धन्यवाद। भेटू पुढच्या भागात।